माधवी नाईक यांची विधान परिषदेच्या नियुक्ती होणार आहे, त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि आता आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। आता आपण त्यांच्या बिल्डिंग खालीत बघू शकता, त्यांचे भाऊ आहेत, इतके वर्ष मेहनत करत आहेत पण कधी संघटनेमध्ये त्यांचं कधी तक्रार नाही, काही नाही, त्याचं फळ मिळालं आहे। त्यांच्या भाऊ असेल आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आहेत ना अश्रू, आनंदाचे अश्रू आहे, हे बघून मला खूप आनंद होतो। मॅडम खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनापासून। इतके वर्ष तुम्ही संघटनेमध्ये काम करतात महामंत्री म्हणून, कधी तुमची तक्रार नाही, पक्षाने तुम्हाला योग्य जी सन्मान दिलेला आहे, काय सांगाल? नाही, तक्रार करण्याचा तर काही प्रश्नच नाही। भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत मला खूप संधी दिलेली आहे। 10 वर्ष मी भारतीय जनता पक्षाची नगरसेविका होते आणि त्याच्यानंतरची 10 वर्ष पक्षाने मला महाराष्ट्र स्तरावरती वेगवेगळ्या जबाबदारींच्या पदांवरती काम करण्याची संधी दिली आणि आज देखील मला असं वाटतं की आणखीन एक जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे जनतेच्या कामाकरता किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता। विधान परिषदेसाठी माझ्या नावाची काय म्हणतात, माझं नाव सुचवलं गेलं, माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्या सगळ्याच शीर्षस्थ नेतृत्वाचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ह्या योग्य समजलं। मॅडम, भाजप असा पक्ष आहे की तो कार्यकर्त्याचा सन्मान करणार आहे। बरेच टीका करतात की भाजपमधल्या लोकांना न्याय मिळत नाही, तुम्ही इतके वर्ष काम करतायत आणि काय सांगाल त्या लोकांना? नाही, मला असं वाटतं की मला तर एक कार्यकर्ता म्हणून माझा हा सन्मानच आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे न्याय अन्यायाचा काही विषयच नाही आहे। माझा खूप मोठा सन्मान आहे हा, असं मला वाटतं। मॅडम, तुम्ही आता ॲडव्होकेटसुद्धा आहेत आणि तुमचं कामसुद्धा आहे ठाण्यामध्ये बघतो मी, तर आता ही तुम्ही आता परिवाराची जबाबदारी सांभाळत, पक्षाचं काम तुम्ही अनेक वर्षापासून करतायत आणि आता तुमचं महिला म्हणून लाडकी देवाभाऊंची लाडकी बहीण म्हणून तुमचं पहिलं काम काय असणार आहे? मला असं वाटतं की प्रशासकीय बाबींमध्ये जिथे जिथे कुठे काही समाजाचं काम अडकलेलं असेल तर आत्ता हातामध्ये एक काय म्हणता येईल त्याला, एक शस्त्र असं या दृष्टीने ह्याच्याकडे बघता येईल। शस्त्र म्हणण्यापेक्षा एक मदतीचा हात देण्याकरताचा हा एक सुलभ मार्ग आहे। त्यामुळे या अनुषंगाने अनेक कामं करता येतील। मी नगरसेविका असताना जनतेचे प्रश्न कसे सोडवावेत किंवा जनतेचे कुठले प्रश्न असतात याबद्दलची थोडीशी जाणीव आणि माहिती आहे। त्यामुळे मला आता हे थोडं मोठ्या प्रमाणावरती करता येईल। या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आणि अनुभवी आमदार संजयजी केळकर आहेत, निरंजनजी डावखरे आहेत जे स्वतः कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत, विनयजी सहस्त्रबुद्धे आहेत जे माजी खासदार आहेत। या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये किंवा या सगळ्यांच्या सहकार्याने ठाण्यातल्या जनतेचे आणखीन काही प्रश्न जर का मला प्रशासकीय माध्यमातून सोडवायचे असतील तर मला असं वाटतं की ही एक उत्तम संधी आहे। मॅडम, ह्या जे तुम्हाला आता तिकीट देण्यात आलेले आहेत हे कार्यकर्त्यांसुद्धा सन्मान आहेत, म्हणजे नवीन जे कार्यकर्ते असतात किंवा ते पक्षामध्ये काम करतात त्यांना काही कार्यकर्ते असतात त्यांना लवकर संधी हवी असतात, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, मला असं वाटतं की हा थोडासा विचारांचा देखील प्रत्येकाचा एक भाग आहे। आपलं आपण काम करत राहावं, जी काही जबाबदारी दिलेली असते ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्याचा जर का आपण प्रयत्न केला तर त्याच्यातूनच दुसरी संधी मिळत जाते, हा माझा विश्वास आहे। त्यामुळे मी देखील आत्तापर्यंत मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये माझ्याकडनं उत्तम काम कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्यातून आज तुम्ही माझी मुलाखत घेण्याकरता आज इथे आला आहात, इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे। मॅडमच्या चेहऱ्यामध्ये आता बघू शकतो आनंद अश्रू डोळ्यात त्यांच्या दिसत आहेत आणि आता ठाण्यामध्ये अजून एक महिला आमदार असणार आहे, त्या जोरदार काम करणार आहेत ठाणेकरांचं, अशी आशा त्यांच्याकडून आपण नक्कीच करूया। कॅमेरा पर्सन सुभाष मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।